सद्य परिस्थितीमध्ये संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला सुद्धा कोरोना नामक राक्षसाने हादरवून सोडलेले आहे। अशातच मात्र भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराने सुद्धा आपला उच्चांक गाठलेला असून महाराष्ट्र यामध्ये अग्रेसर समजला जात आहे। दररोज प्रसार वाहिन्यांच्या आधारे वृत्तपत्रांच्या आधारे आपणास असे माहित पडते की भ्रष्टाचाराने अनेक ठिकाणी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले डोके अतिशय वर काढलेले आहे। असाच काहीसा प्रकार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत वाढोणा रामनाथ येथील बस स्थानक शौचालयाचे बांधकामामध्ये घडलेला असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत वाढोणा रामनाथ येथे स्वच्छता भारत अभियानाच्या अंतर्गत 2019-2020 मध्ये ग्रामपंचायत वाढोणा रामनाथ यांच्या वतीने शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते। या शौचालयाच्या बांधकामाची मंजूर रक्कम ही 2,50,000 रुपये होते। 2,50,000 रुपये होती, परंतु प्रत्यक्षात बांधकाम मात्र जेमतेमच झालेले आहे आणि जेही बांधकाम झालेले आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे असे गावकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत। वास्तविक पाहता शौचालयाचे बांधकाम करताना पाण्याची व्यवस्था करणे नितांत आवश्यक होते, परंतु येथे पाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही। शिवाय पाण्याची टाकी सुद्धा या ठिकाणी बसविण्यात आलेली नाही आणि नळ सुद्धा सोडण्यात आलेले नाहीत। या शौचालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्वच्छतेची हमी घेण्यात आलेली नाही आणि स्वच्छता सुद्धा इथे दिसत नाही। या शौचालयाचे जे बांधकाम करण्यात आले ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे आणि त्यावरती पाणी सुद्धा नीट टाकल्या गेलेले नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे हे बांधकाम कुणाच्याही अंगावर कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे। 2,50,000 रुपये जी मंजूर रक्कम होती त्यापैकी सुमारे 50-60,000 रुपयामध्ये हे बांधकाम करून थातूरमातूर शौचालय तयार करण्यात आलेले आहे आणि या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत वाढोणा हे सर्वस्वी जबाबदार असल्याचे मत सुद्धा गावकऱ्यांनी व्यक्त केलेले आहे। ग्रामपंचायत वाढोणा रामनाथ येथे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी याकरिता मयूर चौधरी, विष्णू तिरमारे, सीताराम कंठाळे, नगराळे यांच्यासह अनेकांनी आपली कैफियत विदर्भ न्यूजकडे मांडलेली आहे। संडास मिळालेला आहे, त्या संडासाची त्या संडासाचे पैसे 12 लाखाचे पेमेंट सरकारनं मान्य केलेलं आहे, परंतु तो 5,000 सुद्धा झालेला नाही असं मला वाटते। कारण आम्हाला स्वतः गड्डा खांदायला लावला, त्याची छपाई सुद्धा केली नाही आणि आजच्या परिस्थितीत जर पाहाल त्या संडासला हात जरी लावला तरी त्याची रेती माती सर्व गळून राहिलेली आहे। तरी हा संडासला बसता बसता कधी अंगावर पडेल याची नेम नाही, तर याला जबाबदार कोण हे आमचं म्हणणं आहे। तरी याची योग्य चौकशी शासनाने करावी। विदर्भ न्यूज करिता वाढोणा रामनाथ येथून सागर व्यवहारे यांचा हा वृत्तांत।